अर्धी वाटी कोरडो मिलेट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। यातलं ब्राऊन पाणी निघून जाईपर्यंत हे धुवायचे आणि ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून याला रात्रभर भिजवायचे। मिलेट्स कुठलेही असू देत ते 8 तास भिजवणं गरजेचं आहे। दुसऱ्या दिवशी ह्याच्यामध्ये पाव वाटी स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ घालायची। कुकर मध्ये तेल घालायचं। तेल तापलं की मोहरी, जिरे, हिंग, 1 छोटा चमचा आलं, हिरवी मिरची, 3-4 मिरे, 7-8 कढीपत्त्याची पानं, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचं। 1 छोटा टोमॅटो, 1 छोटा गाजर, 1 छोटी वाटी मटार आणि 1 चमचा हळद घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मिलेट आणि मूग डाळ घालायची, छान ढवळून घ्यायचं। आणखीन 1 वाटी पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, अगदी 2-4 थेंब साजूक तूप घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, ढवळून घ्यायचं आणि याच्या 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं। आता मस्त तुमची मिलेटची खिचडी तयार आहे। ही खिचडी दही, उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, पापडा बरोबर एन्जॉय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।